श्री गणेशाय नमः। हे कौसल्यात्मज रामराया, हे रघुकुल भूषणा करुणालया, सीतापते करादया आताया लेकरासी, ताटिका त्वा उद्धरली, अहिल्या शिळा सजीव केली, शबरीची पुरवली इच्छा तू दाशरथे, भक्तरक्षणा कारण सोडिले नृपसिंहासन, वानर केले सबलवान केवळ आपल्या कृपेने, शिळा तरल्या सागरी तुझ्या नामे रावणारी, बसविलास गादीवरी भक्त आपला बिभीषण, जो जो आला शरणपदा तुझ्या की हे आनंद कंदा, दैन्य दुःख आपदा त्याच्या त्वा वारिल्यास, हे मनी आणावे दासगणूस सांभाळावे, बालकाने धावावे जननी वीण कोणाकडे, तू जननी जनिता सद्गुरु, तू भक्तांना कल्पतरू, भवनदीचे भव्यतारू तूच की रे रामराया, एक खेडे गावचा रहिवासी मेहकर तालुक्याचा, बंडू तात्या नावाचा ब्राह्मण होता विबुध हो, हा बंडू तात्या ब्राह्मण सदाचार संपन्न, उदार होते ज्याचे मन गृहस्थाश्रम चालवी, श्रोते या प्रपंचात संकटे येती अतोनात, परी नाही पहा सुटत लोभ त्याचा मानवा, या बंडू तात्या घरी पाहुणे येती वरच्यावरी, तो अवघ्यांची साच करी सर्वराई निजांगे, ऐसा क्रम चालला संचय अवघा संपला, आली पाळी बिचार्याला कर्ज काढणे साहूचे, घरदार पडले गहाण अगणित झाले तया ऋण, लोकांप्रती दावण्या वदन लाज वाटू लागली, विकावयान काही उरले सदन अवघे साफ झाले, भांडे कुंडे तेही गेले काय विपत्ती वर्णावी, तगादे करीती सावकार शिपाई धाडून वरच्यावर, भागविण्याची दोन प्रहर अडचण पडू लागली, कांता बोले टाकून मुले करीती अपमान, पत गेली उडून उसनेना कोणी देती हो, ऐशा तापे तापला जीव द्याया तयार झाला, पैसा संपता प्रपंचाला काही नसे किंमत, जे सुखाचे वाटे स्थान तेच दुःखाचे निकेतन, संपून गेल्यावरी धन सहज होते न्याय हा, बंडू तात्या विचार करी जीव कोठे देऊ तरी, अफू खाऊन मरू जरी तरी ती घ्याया पैसा नसे, जरी जाऊन विहिरीवरी जीव हामी देऊ तरी, तितुक्यात कोणी येऊन वरी जरी मला काढल्यास, जीवहीना जाईल उलटी फजिती होईल, सरकार शिक्षा देईल आत्महत्यारा म्हणून मला, यापेक्षा हिमालया जावे वाटे जीव द्याया, आत्महत्येचा ते ठाया दोषहीना लागेल, ऐसा करूनी विचार पडला घराच्या बाहेर, अखेरचा तो नमस्कार केला त्याने प्रपंचाला, एक लंगोटी घातली राख अंगा लाविली, तयाने ही युक्ती केली ओळख आपुली बुजवावया, श्रोते अब्रुदारासी जननिंदेचे मानसी, भय वाटे अहर्निशी हे सकळांसी ठाऊक, बंडू तात्या म्हणे मनी हे दीनदयाळा चक्रपाणी, अवकृपा मज लागोनी कारे ऐसी केलीस, तुझ्यावरी विश्वास माझा पूर्ण होता अधोक्षजा, तू रंकाचा करिसी राजा ऐसे ऐकिले पुराणी, ते सर्व खोटे झाले
प्रत्ययासी माझ्या आले, व्यर्थ कवींनी रंगविले चरित्र तुझे नारायणा. आता जीव देतो परी, तुझ्यावरी मी श्रीहरी, याचा विचार काही करी, हत्या नको घेऊ मम. ऐसे मनी बोलला, तिकीट घ्याया लागला, तो एक भेटला विप्रत्यासी स्टेशनात. आताच हरिद्वाराचे तिकीट नको घेऊ साचे, घेऊन दर्शन संतांचे मग जावे हरिद्वारा. आपल्या वऱ्हाड प्रांतात श्री गजानन महासंत आहेत अवतरले सांप्रत, त्यांच्या दर्शना जाय तू. संत दर्शन आजवरी वाया न गेले भूमीवरी, उगीच त्रासून अंतरी भलते काही करू नको. ऐसे बोलता ब्राह्मण तात्या गेला गोंधळून, म्हणे हा मनुष्य कोण अवचितमसी भेटला. किंवा याने ओळखिले मी बंडू तात्या म्हणून भले, काही न माझा तर्क चाले पुसू तरी याते कसा. काही असो शेगावासी जाऊन वंदू समर्थासी, ऐसे बोलून मानसी शेगावासी पातला. दर्शना गेला ब्राह्मण तो महाराज वदले हासून, कारे देशी जाऊन प्राण हिमालयासी बंडू तात्या. अरे आत्महत्या करू नये, हताश कदापि होऊ नये, प्रयत्न करण्या चुकू नये साध्य वस्तू साधण्यास. आता जरी दिलास प्राण प्रपंचाशी त्रासून, तरी येशील घेऊन जन्म पुन्हा ते भोगावया. नको जाऊ हिमालया, गंगे माझी प्राण द्याया, परत आपुल्या घरी जाया, वेळ वेड्या करू नको. तिकीट घेता जो भेटला स्टेशनावरी ब्राह्मण तुला, ओळखिले का सांग त्याला, तो कोण होता हे काही. जा आता घरी परत, राहू नको लवही येथ, बापा तुझ्या मळ्यात आहे एक म्हसोबा. त्या म्हसोबाच्या पूर्वेसी बाभुळीच्या झाडापासी, खोदून पहा मेदिनीसी 2 प्रहर रात्रीला. काम जमीन खोदण्याचे तूच एकटा करी साचे, खाली 3 फुटांचे द्रव्य तुझला सापडेल. त्यातून थोडे कर्जदारा, देऊनी ऋणमुक्त होई खरा. नको सोडूस बायका पोरा, उसने वैराग्य वाहू नको. ऐसे बोलता गजानन आनंदला तो ब्राह्मण, आला खरड्यास परतून राख पुसून अंगाची. रात्रीची या वेळेला मळ्यात म्हसोबा पासी आला, बाभुळी खाली लागला जमीन खोदाया कारण. तो 3 फुटांवर लागली श्रोते घागर, एक तांब्याची साचार वेळणी होती जिच्या मुखा. त्या तांब्याच्या घागरीत मोहरा सोन्याच्या 400 पडल्या त्याच्या दृष्टीप्रत. मग काय विचारिता, करी घागर घेऊन या लागला तेथेच नाचावया. जय जय गजानन गुरुराया ऐसे मुखे बोलून. त्याच द्रव्ये करून फेडिले त्याने अवघे ऋण. मळा होता पडला गहाण, तोही आणला सोडवोनी. घडी बसली प्रपंचाची ही गजानन कृपेने साची. वृत्ती बंडू तात्याची गेली अति आनंदून. जेवी मृत्यूची घटका भरता, अमृत कलश यावा हाता. वा सागरा माझी बुडता, तारू दृष्टी सपडावे. बंडू तात्यास तैसे झाले, दुःखाचे ते दिवस सरले. मग त्याने पुढे केले, येणे पहा शेगावा. दान धर्म तेथे केला, मोठ्या प्रमाणा माझी भला. गजाननाच्या पदी झाला, लीन अनन्य भावाने. तै महाराज वदले त्यासी, आम्हा सकारे वंदिसी.
ज्याने दिला आहे तुसी द्रव्य घटतो वंदी त्या. आता तरी येथून खर्च करावा सांभाळून, उगे न करी उधळेपण त्यात नसे सार काही. जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती, त्याची सदैव करी भक्ती तो न उपेक्षी कदा तुला. ऐसा उपदेश ऐकिला समर्थांशी वंदून भला, बंडू तात्या गावास गेला आपुल्या अति आनंदे. एकेकाली सोमवती पर्व आले निश्चिती, जी का अमावस्या येती सोमवारी ती सोमवती हो. या सोमवतीचे महिमान पुराणात केले कथन, या दिवशी नर्मदा स्नान अवश्य म्हणती करावे. म्हणून शेगावची मंडळी नर्मदेस जाया तयार झाली. तयारी त्यांनी अवघी केली पडशा वगैरे भरून. मार्तंड पाटील बंकटलाल, मारुती चंद्रभान बजरंगलाल यांनी केला एकमेळ ओंकारेश्वरी जाण्याचा. बंकटलाल म्हणे अवघ्यांसी, आपण जातो नर्मदेसी, घेऊ सांगा ते महाराजांसी स्नान कराया नर्मदेचे. चौघे मठा माझी आले समर्था विनवू लागले, ओंकारेश्वरी गुरु माऊले चला आमुच्या समवेत. तुम्ही असल्या बरोबर काळाचाही नाही दर, घाला आम्हास पायावर त्या ओंकारेश्वराच्या. हा अधिकार माते विना नाही पहा इतरांना, आमुची विनंती हीच चरणा न्यावे आम्हा नर्मदेसी. तुम्ही आल्या वाचून आम्ही न हालू येथून, बालहट्टा लागून जननी तीच पुरवितसे. महाराज म्हणाले तयासी, आहे नर्मदा माझ्यापाशी, उगीच त्रास द्यायासी जाऊ कशाला तिला मग. मी या मठात बैसून करीन नर्मदेचे स्नान, तुम्ही या सारे जाऊन श्री ओंकारेश्वराला. तेथे राजा पूर्वकाली मानधाता भाग्यशाली, होऊन गेला महाकाली दिगंत ज्याची कीर्ती असे. श्री शंकराचार्य गुरुवर यांनी कराया जगदोद्धार, तेथेच दीक्षा साचार परमहंसाची घेतली. जा जा तुम्ही तयास्थला, भेटा माझ्या नर्मदेला, मात्र नेऊ नका मला उगाच आग्रह करून. आता पर्वाचे प्रयोजन नाही राहिले मज लागून, ऐसे ऐकताच वघेजण घट्ट धरिती पायाला. काही असो तेथवरी चला आमुच्या बरोबरी, लगेच येऊ माघारी स्नान करूनी नर्मदेचे. महाराज म्हणाले ठीक ठीक, तुम्ही दिसता दांभिक, नर्मदेचे आहे उदक या आपुल्या विहिरीमध्ये. तिला टाकून आपण तेथे कराया गेलो स्नान, तरी राग येईल दारुण माझ्या त्या नर्मदेला. म्हणून सांगतो तुम्हीच जावे, मला न आग्रहा करावे, माझे वचन मानावे यात तुमचे कल्याण. मग मारुती चंद्रभान करू लागला भाषण, आम्ही घेतल्या वाचून आपणा न जाऊ की. समर्थ म्हणाले मी तेथ आल्या होईल विपरीत, मग तुम्ही दोष मात्र देऊ नये आम्हाला. ऐसे मठात बोलणे झाले, अवघे ओंकारेश्वरा आले, पर्वासाठी मिळाले लोक तेथे अपार. नर्मदेचे अवघे घाट स्त्री पुरुषांनी भरले दाट, मुंगीलाही नसे वाट जाया हराच्या मंदिरी. कोणी स्नानास उतरले, कोणी संकल्प ऐकू लागले, कोणी घेऊन बेलफुले
जाऊ लागले मंदिरात. कोणी बर्फी पेढे खवा, बसून खाऊ लागले मेवा. थव्या मागे लागला थवा, तेथे भजन कर्यांचा. पर्व संपेपर्यंत अभिषेकाची मंदिरात. गर्दी झाली अत्यंत, शब्द कोणाचा कोणा न कळे. रम्यशा त्या ओंकारी, समर्थाची बैसली स्वारी. पद्मासन घालुनी काठावरी, त्या महानदी नर्मदेच्या. चौघे दर्शन घेऊन आले, समर्था विनवू लागले. आता पाहिजे सोडिले, जाणे सडकेने आपणा. काकी भीड झाली फार, गाड्या मोडती वरचेवर. बैलगाडीचे बुजार आहेत आपुल्या त्यातूनी. खेडी घाट स्टेशनाला जाण्या येण्याचा करार केला. गाडीवाल्याने तो भला, न सांगता गुण बैलांचे. ते बसता आले कळून, आपण होता म्हणून. पोचलो येथे येऊन, बैलद्वाड गाडीचे. परत बसून गाडीत, जाणे न निर्भय वाटत. म्हणून त्या नावेत बसून जाऊ स्टेशनाला. गर्दी झाली रस्त्यांनी, नदीतून जाऊ शांतपणी. ऐसेच केले कित्येकांनी, त्या पाहा नावा चालल्यात. तुम्हास वाटेल तेच करा, आम्हा न काही विचारा. मी वचनात गुंतलो खरा, तुम्ही बसाल तेथे येऊ. ऐसे समर्थ बोलले, त्यांच्या सवे नावेत बैसले. नदीतून जाऊ लागले, खेडी घाट स्टेशनाला. तो नदीत मध्यंतरी, नाव आदळली खडकावरी. फळी फुटून गेली सारी, तिच्या बुडाची एक हो. छिद्र पडले आरपार, येऊ लागले आत नीर. नावाड्याने सत्वर, नदीत उड्या टाकिल्या. परी महाराज निर्धास्त होते, गिनगिन गणात बोते. ऐसे भजन मुखाते, चालले होते अखंड. मार्तंड बजरंग मारुती, घाबरून गेले अति. उडू लागली धडाधडा छाती, बंकटलालाची विबुध हो. चवघे समर्था बोलले, आम्ही अपराधी आहो भले. आम्ही न तुमचे ऐकिले, शेगावात दयाळा. त्याचे दिले आम्हा फळ, तुम्ही आज तात्काळ. नर्मदाच झाली काळ, आम्हा लागी बुडवावया. गुरुराया आपुली वाणी, वेदतुल्य मानू येथूनी. वाचवा या संकटातूनी, शेगाव दृष्टी पडू द्या. ऐसे जो ते बोलतात, तो निम्म्यावरी पाण्यात. नाव बुडाली लोटत लोटत, एक फरलांग गेली हो. काही लोक बोलती ऐसे, मेली ही 5 माणसे. आता यांचा भरवसा नसे, अथांग पाणी नर्मदेला. तै म्हणाले गजानन, नका होऊ हैराण. तुमच्या जीवा लागून, धक्का न लावी नर्मदा. ऐसे म्हणून स्तवन केले, नर्मदेचे त्यांनी भले. हे चवघे बैसले, हात जोडून नावेत. श्लोक. नर्मदे मंगले देवी, रेवे अशुभनाशिनी. मंतू क्षमा करी यांचा, दयाळू होऊनी मनी. ऐसे स्तवन चालले, तो आतील पाणी निघून गेले. नर्मदेने लाविले आपुल्या करास त्या छिद्रा. नाव श्रोते पहिल्या परी, आली जलाची या वरी. त्या नावेच्या बरोबरी, होती प्रत्यक्ष नर्मदा. कोळिणीचा धरला वेश, मस्तकावरी कुरळ केश. भिजविले जियेच्या वस्त्रास, कंबरेपर्यंत जलाने. नौका काठास लागली, अवघ्यांनी ती पाहिली. आश्चर्यचकित मुद्रा केली, पाहून तळीच्या छिद्राला. ही बाई होती म्हणून, आमुचे हे वाचले प्राण. बाई आपण कोठील कोण,
हे काही सांगा हो. सोडा वस्त्र भिजलेले आम्ही नवे देतो भले, तई नर्मदेने पहा केले ऐशा रीतीने भाषण. मी ओंकार कोळ्याची कन्यका, माझे नाव नर्मदा ऐका. आम्हा परिपाठ आहे देखा, ओले वस्त्र नेसण्याचा. मी ओलीच राहते निरंतर, माझेच रूप आहे नीर. ऐसे बोलून नमस्कार करून गेली गजानना. क्षणा माझी नाहीसी झाली ती नर्मदेसी. वीज चमकून आकाशी घनी जैसी लीन होते. तो पाहता प्रकार चवघे आनंदले फार. कळला स्वामींचा अधिकार नर्मदा आली दर्शना. बंकट विचारी खोदून समर्था ही स्त्री कोण. ते सांगावे फोडून गुप्त काही ठेवू नका. तई महाराज वदले तत्वता, तुम्ही जे का विचारिता. तो कथिला आहे गाथा नर्मदेने तुम्हास. कोळी जो का ओंकार, तोच हा ओंकारेश्वर. माझेच रूप आहे नीर, ऐसे नर्मदा वदलीना. अरे ती प्रत्यक्ष नर्मदा, संशय तेथे न घ्यावा कदा. संकटा माझी देते सदा, हात ती आपुल्या भक्ताते. म्हणून तिचा जय जयकार, करा मोठ्याने एकवार. जय जय नर्मदे निरंतर, ऐसेच रक्षण अंबे करी. ऐसे ऐकता वचन, बंकटलालादी चवघे जण. समर्थांचे दिव्य चरण, वंदू लागले क्षणक्षणा. परत आले शेगावात, ज्यांना त्यांना हीच मात. होऊनिया हर्षभरित, सांगू लागले विबुध हो. सदाशिव रंगनाथ वानवळे, एका गृहस्था समवेत भले. शेगावात येते झाले महाराजांच्या दर्शना. या सदाशिवा कारण, तो पण नाव तात्या जाण. हे माधवनाथाचे छात्रगण, चित्रकूटाच्या होते हो. या माधवनाथा प्रत, योगांगे होती अवगत. ज्यांचा शिष्यगण माळव्यात, आहे मोठ्या प्रमाणी. सदाशिव आले शेगावाला, जेव्हा श्रींच्या दर्शनाला. तेव्हा महाराज भोजनाला, बसले होते मठात. सदाशिवासी पाहून, माधवाची झाली आठवण. गजानना कारण, संत संता जाणती. वानवळे येता क्षणी, महाराज बोलले मोठ्यांनी. अरे नाथाच्या शिष्याला गुणी, बसवा आणून माझ्या पुढे. त्यांचे गुरु माधवनाथ, गेले जेवून इतक्यात. मठी माझ्या समवेत, तो हे दोघे पातले. थोडा वेळ आधी जरी, ते आले असते तरी. भेट त्यांच्या गुरुची खरी, यांना येथे मठात. आता हे मागून आले, गुरु त्यांचे निघून गेले. विडा न घेता भले, त्यांची करू पूर्तता. वानवळ्यासी आलिंगन, देते झाले दयाघन. पोरे बंधूंची म्हणून, ऐसा तो संत प्रेमा. रीतीप्रमाणे सत्कार केला, वानवळ्याचा शेगावाला. जाताना त्या निरोप दिला, समर्थांनी येणे रीती. तुम्ही माधवनाथाला, असेच जा भेटण्याला. त्यांचा येथे राहिला, विडा तो त्या द्यायास. मी म्हणतो तेच सांगा, पदरचे न घाला बघा. आमच्या वाक्या माझी उगा, फरक तुम्ही करू नये. म्हणा साथे भोजन हुआ, विडा तुम्हारा याही रहा. तो आम्ही आणिला पहा, नाथा तुम्हा द्यावयास. हे सारे बोलणे ऐकले त्या वानवळ्याने. घेऊन विड्याची 2 पाने, गमन करिता जाहला. माधवनाथा हकीकत, त्याने कथिली इत्थंभूत.
महाराज आपण शेगावात आला होता का ते दिनी. गजानन जे बोलले तैसेच आहे जाहले. भोजन समयी त्यांनी केले स्मरण माझे तीच भेट. ऐशा रीती एकमेका आम्ही भेटतो सदैव देखा. येथे शंका घेऊ नका स्मरण तीच भेट होय. त्यांचा माझा एक प्राण शरीरे ही मात्र भिन्न भिन्न. हे आहे खोल ज्ञान ते न इतक्यात कळे तुम्हा. बरे झाले आणिला आमुचा विडा तुम्ही भला. जो होता राहिला शेगावी शिष्य हो. पाने देता वानवळ्यांनी ती भक्षिली नाथांनी. खलबत्त्यात कुटुनी थोडा प्रसाद दिला त्याला. संत भेटी होती कैसी हे चांगदेव 65सी. सांगते झाले ज्ञानराशी श्री ज्ञानेश्वर महाराज. ती 65 मनी आणा म्हणजे ह्या कळतील खुणा. स्वानुभवाच्या ठाई जाणा वाव न तर्का कारणे. योगी वाटेल तेथोनी भेटे एकमेका लागुनी. भेट ठाईच बैसोनी होते त्यांचे कौतुक हे. शेख महम्मद श्री गोंद्यात तुकाराम होते देहूत. आग लागता मंडपाप्रत देहू माझी कीर्तनाच्या. ती श्री शेख महम्मदांनी विझविली श्री गोंद्यात बैसूनी. हे महिपतीने लिहूनी ठेविले भक्ती विजयात. जाऊन हळी खेड्यात विहिरीत बुडता पाटील सुत. वाचविले देऊन हात महाराज माणिक प्रभूंनी. खरा योगी असल्याविना ऐसे कौतुक होईना. हे न सांगे दांभिकांना गप्पाच माराव्या. योग अवघ्यांत बलवत्तर त्याची न ये कोणासर. करणे असल्या राष्ट्रोद्धार त्याचा अवलंब करा हो. श्री दासगणू विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून ग्रंथावरी. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति 14ोऽध्यायः समाप्तः.